हे दोन्ही ग्रंथ तितकेच तुल्यबळ आहेत. दत्तपुराण आहे. अजून भरपूर आहेत ग्रंथ. असे काही 2च आहेत अशातला भाग नाही. पण त्यातल्या त्यात प्रमुख जर आपण म्हटले तर हे 2 महत्त्वाचे ग्रंथ आहेत. आणि ह्या दोन्ही ग्रंथांमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. त्यामुळे हे दोन्हीही ग्रंथ वंदनीय आहेत. आणि ह्या गोष्टीची उपासना करणं हे नशिबाने होतं आणि ज्यावेळेला घडतं त्यावेळेला महाराज काय देतील हे त्याची कल्पना आपण करू शकत नाही. आपण बऱ्याचदा म्हणतो, की मला गुरुचरित्राचं पारायण करायचंय, मला नवनाथाचं पारायण करायचंय किंवा मला भागवताचं पारायण करायचंय असं आपण अनेकदा म्हणतो. ह्या पारायण शब्दाचा अर्थ आपण समजून घेणं अपेक्षित आहे. कारण आपल्याला आता येणाऱ्या 2 दिवसांनी हे पारायणच करायचंय. तर पारायण या शब्दाचा अर्थ आपण समजून घेताना त्याच्यामध्ये 2 शब्द आहेत. एक म्हणजे परा अधिक आयण. परा अधिक आयण बरोबर पारायण. मग म्हणजे काय? तर परा म्हणजे परावाणी. आपण श्रीपाद चरित्र ज्यावेळेला बघितलं त्यावेळेला ह्या 4ही वाणींचा आपण अ, माहिती घेतली. त्याच्यामध्ये वैखरी वाणी आहे, पश्चंती वाणी आहे, मध्यमा आहे आणि परावाणी आहे. परावाणी म्हणजे जी ओठांनी बोलायची नाही, जीभ हलवायची नाही, मनातून विचार करायचा नाही. ही बेंबीपासून निर्माण होते किंवा बेंबीतून येते. जी आपसूक घडते, ती म्हणजे परावाणी. जिथे कुठलाही प्रयास करण्याची आवश्यकता नाही, कुठलाही प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. ती असते ती म्हणजे परावाणी. आणि ह्या परावाणीतून आयण, चालू आयण करायचं. म्हणजे आवाहन. चालू दे. आयण म्हणजे आवाहन. आतून देवाला आवाहन करणं म्हणजे पारायण करणं. आपल्याला वाटतं पारायण म्हणजे ते शब्द आपण डोळ्याखालनं घालतोय आणि एकामागोमाग एक वाचतोय. आपलं पारायण घड्याळाच्या काट्यावरती चालतं. त्याला पारायण म्हणत नाहीत. त्याला आवर्तन म्हणतात. म्हणजे एकामागून एक जे आपण वाचतोय शब्दांचे, त्याला आवर्तन करणं म्हणतात. पारायण म्हणजे त्या शब्दानुसार आपण गुरुचरित्र ज्यावेळेला बघणार आहोत त्यावेळेला त्या ग्रंथकर्त्यांनी सांगितलेल्या वाक्यामध्ये आपण बघणार आहोत, की पारायण कसं करायचं गुरुचरित्राचं ह्याचाही त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे, की कसं वाचलं पाहिजे, मग त्याचा टोन कसा असला पाहिजे, त्याचं व्हॉल्यूम किती असला पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टींचं विश्लेषण आहे. त्यामुळे अगदी इन डिटेलमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञान ग्रंथकर्त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि हे आतून येणारं आवाहन देवाला म्हणजे पारायण आहे. आणि अशा प्रकारचं जो कोणी पारायण करेल गुरुचरित्राचं, त्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, असं स्वतः खुद्द दत्त महाराजांनी या गुरुचरित्राच्या रूपाने आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळे या 53 दिवसामध्ये 100% जो अशा प्रकारे हे पारायण करेल, जो मनन, चिंतन आणि हे आता सांगितल्याप्रमाणे शरीर आणि मनाचं एकत्व सांभाळून ही गोष्ट ग्रहण करेल, 100% त्याचं आयुष्य नक्की बदलेल, असा हा महाराजांचा आशीर्वाद आहे. आता ह्या गुरुचरित्रामध्ये आपण बऱ्याच जणांनी हे गुरुचरित्र वाचलंही आहे. कोणी एकदा वाचलं असेल, कोणी अनेक वर्षांपासून वाचलं असेल. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या चमत्काराच्या आहेत, की जसं एखादा मेलेला व्यक्ती महाराजांनी पुन्हा जिवंत करणं, वांज असलेली म्हैस तिला पान्हा फुटणं, तिच्या माध्यमातून दूध येणं किंवा 60 वर्षाच्या बाईला मुलगा होणं. हे महाराजांनी चमत्कार केलेले आहेत. पण हे खरंच चमत्कार महाराजांना करायचे होते का? हा प्रश्न गुरुचरित्राच्या माध्यमातून विचारला गेलेला आहे. आणि हा चमत्कार करण्यामागे महाराजांचा दृष्टिकोन काय? महाराज हे कोणी चमत्कारी बाबा नाहीत. हे साक्षात दत्तावतारी आहेत किंवा दत्त महाराजच आहेत. हे काही कोणी चमत्कार करणारे बाबा वगैरे नाहीत. पण ह्या चमत्काराच्या माध्यमातून तो जो व्यक्ती आहे ज्याच्यासाठी हा चमत्कार घडवला गेला, ह्या व्यक्तीमध्ये भक्तीची निर्मिती व्हावी, त्याच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण व्हावी. त्या निमित्ताने तो ग्रंथाची पारायण करेल, त्या निमित्ताने तो मंत्रांची आवर्तन करेल आणि अशा प्रकारे भक्तीचा हा मार्ग चोखंदळून तो आत्मज्ञानाकडे जाईल, एवढ्याचसाठी चमत्कार आहे. आणि म्हणून आपण अनेकदा जे बघतो, की किंवा अनेकदा ऐकतो सुद्धा, की नवीन सेवेकऱ्याला अनुभव लगेच येतात, जुन्या सेवेकऱ्यांना लवकर येत नाहीत. असं जे म्हटलं जातं, याचं कारण महाराज हे चमत्कारी बाबा नाहीत. नवीन सेवेकऱ्याला येतो कारण त्याची श्रद्धा महाराजांवर बसावी. त्याच्यासाठी महाराज त्याचं काम लगेच करून देतात, जेणेकरून त्याचं काम झालं, की तो आणखीन जास्ती सेवेला लागेल. पण चमत्कार हा महाराजांचं उद्दिष्ट नसून, आत्मज्ञान मिळून महाराजांचं होणं, हा महाराजांचा त्यामागील उद्दिष्ट आहे. आणि ज्यावेळेला एखादा सेवेकरी ह्या चमत्कारांच्याच मागे धावायला लागतो, की आज हा चमत्कार झाला, आणखीन मी वर्षभर सेवा करतोय, महाराज पुढचा चमत्कार. म्हणजे सतत काहीतरी प्रापंचिक गोष्टी मागत राहायचं, भौतिक गोष्टी मागत राहायचं.
मग ज्या दिवशी हे महाराजांना ह्याची कल्पना येते त्या दिवसापासून त्याचे जे काही चमत्कार त्याला वाटणारे जे आहेत हे कमी होतात. मग त्याला वाटतं अरे माझ्या सेवेतनं काही कमी पडतोय का? कारण बऱ्याचदा असं होतं, म्हणजे बरेच सेवेकरी किंवा जे कोणी भक्तगण आहेत सगळीकडचे आहेत. यातले 90% लोकं हे भीतीपोटी देवाची सेवा करतात. म्हणजे मी जर देवाचं काही केलं नाही तर माझं काहीतरी वाईट होईल. माझ्याकडनं आज जर हे करायचं राहून गेलं, मी जर गुरुचरित्र केलं नाही तर माझं काहीतरी आयुष्यात वाईट होईल. किंवा माझ्या आयुष्यात एखादी वाईट घटना घडली, तर कोणीतरी आपल्याला सांगतं, "तुम्ही हे केलं नाही ना, सत्यनारायणची पूजा घातली नाही ना, ही पूजा घातली नाही ना, म्हणून तुमच्या आयुष्यात वाईट झालं." अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला भीती दाखवली जाते किंवा मनात ती भीती बसलेली आहे आणि या भीतीतून आपण देवाची सेवा करतो आणि हे म्हणजे अध्यात्म नव्हे. अध्यात्म हे या सेवेमधून आनंद मिळणं, म्हणजे जसं गोंधवलेकर महाराज म्हणतात, की नामासाठी नाम घ्या. नामस्मरण का करायचं आहे? तर नामस्मरणासाठीच नाव घ्यायचं आहे. त्याच्या पलीकडे दुसरा त्याचा काही उद्देश नाही. या उद्दिष्टाने ज्यावेळेला नामस्मरण होतं, तर खरा आनंद मिळतो. अन्यथा आज टू व्हीलर आहे, महाराज फोर व्हीलर पाहिजे. म्हणून फोर व्हीलरसाठी आपण मेहनत घेणार, महाराजांच्याकडून अपेक्षा ठेवणार आणि महाराजही बिचारे भक्त काम कल्पद्रुम असल्यामुळे जे भक्त मागतोय ते सगळं त्याला देऊन टाकतात आणि मग टू व्हीलरची फोर व्हीलर होते. मग पेट्रोल ₹110 होतं. मग त्याला चिंता पडते, "अरे, आता हे पेट्रोलचं करायचं काय?" म्हणजे पुन्हा प्रश्न निर्माण होतो. कारण जेवढं भौतिक गोष्टी मागणार, त्यातनं प्रश्नांची निर्मितीच होणार आहे. परंतु नामस्मरण ज्यावेळेला नामासाठी घेतलं जातं, परमेश्वरासाठी नाम घेतलं जातं, त्यातनं प्रश्न उद्भवत नाही, त्यातनं समाधान मिळत जातं. आणि हे असतं अध्यात्म आणि याच्यासाठी चमत्कार घडवले जातात. हे गुरुचरित्रामध्ये पदोपदी सांगण्यात आलेलं आहे. गुरुचरित्र हा असा एक अद्भुत ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये महाराजांचं महत्त्व कमी, पण गुरु या पदाचं महत्त्व हे वेळोवेळी महाराजांनी त्याला काय म्हणूया अधोरेखित केलेलं आहे, की गुरु हा व्यक्ती नाहीये. ते गुरु हे सामर्थ्य आहे आणि त्या सामर्थ्या किंवा त्या गुरुच्या पदाचं महत्त्व ओळखा. आणि म्हणून संपूर्ण गुरुचरित्र जर आपण पाहिलं, तर ते गुरु-शिष्य संवादाचं माध्यम आहे, की नामधारक आणि सिद्धमुनी जे आहेत, या दोघांमधला संवाद म्हणजे गुरुचरित्र आहे. मग आता ह्याची निर्मिती झाली कशी? कुठून आलं हे गुरुचरित्र? तर गुरुचरित्राचे जे आपण पोथी वाचतो, या गुरुचरित्राचे जे लेखक आहेत, ते म्हणजे गंगाधर सरस्वती. आता हे गंगाधर सरस्वती मूळ कोण? तर आपण जे गुरुचरित्रामध्ये सायनदेवाची गोष्ट वाचतो, 13वा अध्याय, 14व्या अध्यायामध्ये. या सायनदेवाचे 5वे वंशज म्हणजे सरस्वती गंगाधर. सायनदेवांना महाराजांनी आशीर्वाद दिलेला असतो, की तुझ्या वंशोवंशी माझी सेवा राहील. आणि त्याच हेतूनं त्या गंगाधर सरस्वती ज्या आहेत, म्हणजे सरस्वती त्यांचं नाव, गंगाधर त्यांच्या वडिलांचं नाव. त्यामुळे ते गंगाधर सरस्वती किंवा सरस्वती गंगाधर असं जे आपण प्रत्येक अध्यायाच्या शेवटी वाचतो, सरस्वती आख्याने, नृसिंह सरस्वती आख्याने, सिद्ध नामधारक संवादे. तर हा नामधारक जो आहे तो म्हणजे सरस्वती गंगाधर. तर ह्यांनी साधारणतः जे काही उपलब्ध रिसर्च आहेत किंवा शोध जे मिळालेले आहेत, त्यानुसार साधारणतः इसवी सन 1480 ते 1510 या कालावधीमध्ये हा ग्रंथ लिहिल्याचा जे काही प्रूफ मिळाले आहेत, त्यानुसार हा कालावधी आहे. आणि ह्या गुरुचरित्राचं जे मूळ लिखाण जे आहे म्हणजे अ, गुरुचरित्राच्या अध्याय 3ऱ्या मध्ये पण याचं वर्णन आहे, की हे जे सरस्वती गंगाधरांनी लिहिलेलं गुरुचरित्र जे आहे, हे मूळ गुरुचरित्र आहे का? हा प्रश्न अजूनही अनेक आहे. कारण ह्याची मूळ हस्तलिखित प्रत जी आहे, ती उपलब्ध नाही. त्याचा इतिहास शोधल्यानंतर असं सापडलं, की सरस्वती गंगाधरांनी जी मूळ गुरुचरित्राची पोथी लिहिली, त्याचं हस्तलिखित जे आहे, तर काही कालावधीनंतर त्यांच्या घरामध्ये भावकीमध्ये वाद निर्माण झाले आणि या वादामध्ये हे हस्तलिखित कोणाही गैर व्यक्तीच्या हाती पडू नये म्हणून त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणीतरी त्यांच्या घराच्या भिंतीमध्ये हे हस्तलिखित बंद केलं. त्याच्यावरती लिंपण लावलं आणि त्या भिंतीमध्ये गेलं. त्यामुळे त्याची मूळ जी हस्तलिखित प्रत आहे ती काही कोणाला मिळालेली नाही. मग आपण जे गुरुचरित्र वाचतो हे कुठून आलंय? तर साधारणतः 19व्या म्हणजे 20व्या शतकामध्ये त्याच्या सुरुवातीला रामकृष्ण सॉरी रामचंद्र कृष्ण कामत ही जी एक अद्भुत व्यक्ती होऊन गेली किंवा संशोधक म्हणा, दत्त महाराजांचे सेवक म्हणा, ही जी व्यक्ती होऊन गेली यांनी अनेक ज्या त्यावेळेला उपलब्ध असलेल्या अनेक गुरुचरित्राची हस्तलिखिते जी आहेत,
ही हस्तलिखितं शोधून काढली. मग ह्याच्यामध्ये गाणगापूरला असलेली हस्तलिखित प्रत, त्यानंतर कळंगची म्हणजे जे गाणगापूरपासून अगदी 15-20 किलोमीटरवरती आहे. वाडी, आपला नसोबाच्या वाडी, औदुंबर, कुरवपूर अशी जी वेगवेगळी त्यावेळची जी काही सेवक मंडळींची गावं जी होती, की जे अगदी खूप जुने महाराजांचे भक्त आहेत. अशांकडं वेगवेगळ्या गुरुचरित्राच्या प्रती सापडल्या. मग टेंबे स्वामींनी साधारणतः 20व्या शतकामध्ये गुरुचरित्राचं समश्लोकी संस्कृत भाषांतर करून संस्कृत गुरुचरित्र लिहिलं. अशा सगळ्यांचा मिलाप लावून त्याचा अभ्यास केला आणि या अभ्यासातून कयास करून गुरुचरित्राची पोथी तयार केली, की ही ती पोथी असू शकेल जी गंगाधर सरस्वतींनी लिहिली आहे. कारण ह्या सगळ्या हस्तलिखितांचं त्यांनी संकलन करून त्यातले रेफरन्सेस शोधून जेवढं खोल जाता येईल तेवढं जाऊन ती एक प्रत तयार केली. त्यामुळे आपल्याला जी गुरुचरित्राची पोथी उपलब्ध झाली आहे, जी सर्वत्र प्रसिद्ध आहे, ती ह्या रामचंद्र कृष्ण कामत यांनी जी तयार केलेली पोथी आहे, ती आहे. पण अर्थात याचं मूळ जे आहे ते गंगाधर सरस्वतींचंच आहे. फक्त हे रेफरन्सेस जे मूळ हस्तलिखितं सापडली त्याचं आहे. सकाळी मी प्रश्न विचारला होता, की दत्त महाराजांची चरित्र किती आहेत? तर दत्त महाराजांची चरित्र खूप आहेत. तर गुरुचरित्राची किती काय म्हणूया आपण, किती प्रकारचे गुरुचरित्र आहेत? तर जी उपलब्ध गुरुचरित्र आहेत, त्यामध्ये जवळपास 100 प्रकारचे गुरुचरित्राची हस्तलिखितं आजही उपलब्ध आहेत. पैकी आपल्या पुण्यामध्ये भांडारकर इन्स्टिट्यूट जे आहे, त्या भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये 18 गुरुचरित्राची हस्तलिखित प्रत स्टोअर केलेली आहे, रिझर्व्ह आहे. म्हणजे 18 प्रकारचे, एकाच प्रकारचं 18 नाही, तर 18 प्रकारची गुरुचरित्र जी आहेत, ती त्या ठिकाणी हस्तलिखितं त्याची उपलब्ध आहेत. अर्थात ती काही सामान्य लोकांना बघायला मिळत नाहीत. पण ते अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी, संशोधकांसाठी ती नक्कीच खुली आहेत. म्हणजे जवळपास 100 गुरुचरित्र लिहिलेली गेली आहेत, जी नृसिंह सरस्वती महाराज यांना प्रमाण मानून त्याच्यावरती लिहिलेली आहे. पण ही रामचंद्र कृष्ण कामत जी गंगाधर सरस्वतींची मूळ पोथी होती, त्याच्याशी साधर्म्य पावणारी अशी जी पोथी आहे, ती सर्वत्र गुरुचरित्र म्हणून प्रमाणित ग्रंथ असा म्हणून त्याचा इतिहास आहे. सगळ्यांना समजतंय का? काहीच कळत नाही असं काही होतंय? तुम्ही एकटाच बोलतोय असं नको व्हायला. हो, समजतंय समजतंय दादा. समजतंय. ठीक आहे. आता हे सरस्वती गंगाधर जे आहेत हे कोण आहेत? तर त्यांनीच गुरुचरित्रामध्ये स्वतःचं शॉर्ट इंट्रोडक्शन जे आहे ते दिलंय. ते काय म्हणतात? आपस्तंभ शाखेसी गौत्र कौंडिन्य महाऋषी साखरे नाम ख्यातीसी सायन देवा पासावा. म्हणजे यांचं गोत्र जे आहे ते गोत्र आहे कौंडिन्य. आडनाव काय आहे? साखरे. आणि कुठून आहे? सायनदेवा पासावा. म्हणजे सायनदेवाचा रेफरन्स गुरुचरित्रामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर सायनदेवांचे आम्ही वंशज आहोत असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. त्यानंतर गुरुचरित्राचे अध्याय किती आहेत? कारण मूळ हस्तलिखित उपलब्ध नसल्यामुळे हे सगळे आखाडे बांधले गेले त्याच्यामध्ये की किती असतील. तर जे काही सगळे संदर्भ सापडले त्यानुसार बऱ्याच ठिकाणी 51 अध्यायाची पोथी सर्वत्र मिळाली. परंतु काही ठिकाणी 49 अध्यायाची पोथी आहे, काही ठिकाणी 50 ची आहे, काही ठिकाणी 53 ची आहे. तर आपण ही जी पोथी वाचतो त्याच्यात आपण बघतो की 51 अध्याय झाल्यानंतर 52 हा सारांश आहे बऱ्यापैकी तिथली हिस्ट्री आणि 53 जी आहे ती अवतरणिका आहे. त्यामुळे गुरुचरित्रामधलीच ओळ ह्याला प्रमाण घेतली आपण तर त्याच्यामध्ये लिहिलंय की सांगेन आता अवतरणिका प्रथमापासून सारांशनिका 51 अध्यायापर्यंत. म्हणजे मूळ अध्याय जर किती असतील तर 51 अध्याय आहे. तिथं 50 अध्यायामध्ये आपण बघतो की महाराज निजगमनासाठी श्रीशैल्याला जातात. त्यामुळे 51 अध्यायाची मूळ गुरुचरित्राची पोथी आहे आणि अवतरणिकेचे जे 2 अध्याय आहेत हे नंतर ऍडिशनल जोडण्यात आलेले आहे. अर्थात तेही तितकेच महत्वाचे आहेत कारण अवतरणिका वाचतानाच आपण त्याच्यामध्ये वाचतो की अवतरणिका वाचन करणं हे एक गुरुचरित्र वाचणे इतकंच त्याचं तुल्यबळ आहे. त्यामुळे जे कामत आहेत त्यांनी सुद्धा या अवतरणिकेची मुंबईतले एक व्यक्ती होते त्यांनी तो ग्रंथ लिहिला आणि ते अवतरणिका म्हणून त्याच्यामध्ये ऍड झालं. अशा प्रकारे ही अवतरणिका त्याला जोडली गेली आणि मग एकंदरीत 53 अध्यायाचा गुरुचरित्र जे आपण अनेक वर्ष वाचतो आहात ते 53 अध्यायाचं गुरुचरित्र. त्यातल्या याच्यामध्ये दिंडोरी प्रणित मार्गाच्या माध्यमातून परमपूज्य गुरुमाऊलींनी ज्या मूळ गुरुचरित्राच्या 7498 ओव्या ज्या आहेत म्हणजे जवळपास 7500 ओव्या ज्या आहेत त्यातलं कमी करून 3500 ओव्यांपर्यंत आपल्याला गुरुचरित्र उपलब्ध करून दिलं. हेच 3500 गुरुचरित्र वाचताना सुद्धा बऱ्याच लोकांना आजही कंटाळा येतो की किती मोठं आहे, 1.5 तास लागतोय, 2 तास लागतोय.
मग विचार करा दुप्पट जर होतं, जे आजही आहे उपलब्ध, ते जर वाचायचं झालं तर आपण कंटाळा करणार. त्यामुळे आपल्या मार्गाच्या माध्यमातून गुरुमाऊलींनी ही गोष्ट आपल्याला सोपी करून दिली, की जेणेकरून तुम्ही म्हणजे नाही अमृताचा घडा, किमान एक थेंबर तरी अमृत आपल्यापर्यंत पोहोचू द्या. अशा पद्धतीने हे गुरुचरित्र आपल्यापर्यंत पोहोचवलं. सद्गुरू मोरेदादांचं ह्याच्यामध्ये खूप मोठं सिंहाचा वाटा आहे. कारण गुरुचरित्र हे स्त्रियांनी वाचू नये किंवा बहुजन समाजाने गुरुचरित्राचं पारायण करू नये, असे जी पूर्वापार जो काही प्रघात होता, आजही बऱ्याच ठिकाणी तो आहे. तर त्याला छेद देणं किंवा त्यातली जी क्रांती आहे, ती सद्गुरू मोरेदादांनी केली आणि महिलांनी सुद्धा हे गुरुचरित्र वाचावं, यासाठी जे काही त्यांनी पावलं उचलली आणि त्याप्रमाणे कृतीही केली, त्यासाठी हे खूप मोठं दत्त संप्रदायातलं एक मोठं क्रांतिकारी पाऊल आहे. आणि त्यासाठी आपण सगळेच जण सद्गुरू परमपूज्य मोरेदादांचे, परमपूज्य गुरुमाऊलींचे कायमचा हा ऋणी राहू. आणि त्यांच्याच कृपेमुळं, त्यांच्याच सगळ्या आक्रमक किंवा क्रांतिकारी गोष्टीमुळं आज आपण गुरुचरित्र सगळेच जण वाचू शकतो. आणि म्हणून ते अमृत जे आहे ते आपल्यापर्यंत किमान पोहोचते तरी, नाहीतर आपल्यासाठी ते केवळ लांब ठेवून फक्त नमस्कार करायचीच गोष्ट राहिली असते. त्यामुळे ह्या सद्गुरूंचंही आपलं खूप मोठं याच्यामध्ये वाटा आहे. अशा प्रकारे हे गुरुचरित्र जे आहे ते लिहिलं गेलं. आता मूळ गुरुचरित्र जे आहे, हे मूळ गुरुचरित्र कुठल्या भाषेमध्ये आहे? तर आपण जर अध्याय क्रमांक 3 मध्ये हा उल्लेख आहे, की हा जो सिद्ध मुनी आणि नामधारक यातला संवाद आहे. आता आता ही एक मी माझी कल्पना केली आहे. ती कितपत खरी आहे, कितपत खोटी आहे मला माहित नाही. ती महाराजांना माहिती आहे. पण मी एक कल्पना जसं म्हणतो, की जे न देखे रवी ते देखे कवी, तसं ते मी थोडंसं माझ्या कल्पनेतून एक बघितलंय, की हे नामधारक आणि सिद्धमुनी ही 2 पात्र जी आहेत, ही 2 पात्र ही नावं केवळ काल्पनिक आहेत. ह्यातले सिद्धमुनी म्हणजे प्रत्यक्ष दत्त महाराज आहेत आणि नामधारक म्हणजे सरस्वती गंगाधर आहे. याचं कारण असं, की मला असं का वाटलं, तर ज्यावेळेला गुरुचरित्राची सुरुवात होते त्यावेळेला असा उल्लेख आहे, की हा जो नामधारक आहे, ज्याला ऑलरेडी त्याच्या घराण्यामध्ये दत्त महाराजांची सेवा आहे आणि हे जे दत्त महाराज आहेत, ज्यांची सेवा मी करतोय, हे नेमके कोण होते, कसे होते, त्यांचं काय म्हणूया बायोग्राफी जी आहे, ती शोधण्याच्या दृष्टिकोनातून ते बाहेर पडले होते. आणि असा प्रवास करता करता एका ठिकाणी एका झाडाखाली ते विश्रांतीसाठी झोपले आणि ते विश्रांतीसाठी झोपल्यानंतर त्यांना दृष्टांतामध्ये दत्त महाराजांचा दृष्टांत झाला. त्यांना प्रत्यक्ष ती मूर्ती दिसली आणि ती मूर्ती दिसल्यानंतर त्यांना अगदी खाडकन जाग आली, की काय अद्भुत ते रूप होतं. अशा ह्यातनं ते जागे झाले आणि ते जागे झाल्यानंतर तीच जी मूर्ती त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होती, मूर्ती म्हणजे ते रूप त्यांच्या डोळ्यासमोर तेच घेऊन ते हे रूप कुठे आहे किंवा हे कुठे भेटेल, या ओढीनं ते प्रवास करत राहिले. आणि मग पुढच्या टप्प्यावरती त्यांना एक व्यक्ती भेटला, की ते म्हणले, की तुम्ही भीमा अमरजा संगमावरती जा. तिथं तुम्हाला ही पुढची माहिती मिळेल. आणि मग ते भीमा अमरजा संगमापाशी येतात, म्हणजे आत्ताचा संगम जो आहे गाणगापूरचा, त्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी त्यांनी जे दृष्टांतामध्ये पाहिलेलं रूप होतं, ते तसंच्या तसं रूप त्यांना तिथं भावलं किंवा दिसलं आणि ते अक्षरशः तिथे, की हीच ती मूर्ती की जी मला पाहण्यात आली. आणि तिथून मग तो पुढचा संवाद आहे, की मला महाराजांबद्दल सांगा. मग ते जे सिद्धमुनी आहेत ते असं म्हणतात, की तुझ्यासारखा भक्तच निराळा आहे, की ज्याला महाराजांची गोडी आहे. आणि तो सगळा संवाद रूपी जो भाग आहे, तो म्हणजे संपूर्ण पुढचं असलेलं गुरुचरित्र आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की हा काल्पनिक पात्र असेल हे सिद्धमुनी आणि नामधारक, पण हे 2 पात्र म्हणजे सिद्धमुनी म्हणजे प्रत्यक्ष महाराज आणि नामधारक म्हणजे गंगाधर सरस्वती. हा माझा कल्पना आहे. पण हे सिद्धमुनी जे आहेत, हे त्या नामधारकाला असं म्हणतात, की अध्याय क्रमांक 3 मध्ये याचा उल्लेख आहे. श्री गुरुचरित्र महिमान तेची आम्हा अमृतपान सदा सेवितो याची गुणे म्हणून पुस्तक दाखविते. हे गुरुचरित्र अध्याय क्रमांक 3 मध्ये ओवी आहे, 8वी ओवी आहे, की हे गुरुचरित्र जे आहे हे आमच्यासाठी अमृताचं पान आहे. म्हणजे अमृताचं सेवन भांड जे आहे, हे अमृताचं भांड आमच्यासाठी आहे. सदा सेवितो याची गणे, म्हणून आम्ही याचं सतत सेवन करत राहतो, म्हणजे सतत त्याचं वाचन करत राहतो. म्हणून पुस्तक दाखविले आणि म्हणून त्यांनी एक पुस्तक दाखवलं. हा रेफरन्स गुरुचरित्र आलाय. म्हणजे सरस्वती गंगाधरांनी गुरुचरित्र लिहिण्या अगोदर ती एक पोथी असली पाहिजे किंवा एक ग्रंथ असला पाहिजे, जे ते दाखवतायत सिद्धमुनी. आणि कदाचित तो जे काही संशोधकांचं मत आहे त्याप्रमाणे, की ती जी पोथी आहे ती मूळ संस्कृतमध्ये असली पाहिजे, जी सायनदेवानी किंवा त्यांच्या समकालीन कोणीतरी लिहिली असेल आणि त्याचं सतत वाचन जे आहे ते त्या सिद्धमुनी दाखवतात, की हे आम्ही वाचतो म्हणून.
पण आता हे संस्कृत मधलं तर आजची आपली संस्कृतची बोम काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. उच्चार करताना किती आपल्याला त्रास होतो. मग त्यावेळेला तर किती कठीण परिस्थिती असेल. म्हणजे 15वं शतक काढा. म्हणजे शिवाजी महाराजांच्या अगोदरचा काळ. संस्कृतचा तर गंध सुद्धा नाही. बोलीभाषा जी आहे तीच प्रमाण भाषा व्हायची. मग हा संस्कृतचा जो ग्रंथ आहे, हा जर संस्कृत भाषेतच राहिला, तर सामान्य व्यक्तींपर्यंत हे गुरूंचं महात्म्य कोण सांगेल? आणि म्हणून ते जे गंगाधर सरस्वती आहेत, ते असं म्हणतात, की महाराष्ट्र भाषेकरुनी टीका सांगत असे सरस्वती गंगाधरा. अध्याय क्रमांक 11 मध्ये. की हे जे संस्कृतचं जे ते पुस्तक त्यांनी दाखवलं, जे त्याचं वर्णन झालं, त्या पोथीचा रेफरन्स घेऊन त्याचं मराठीमध्ये भाषांतर किंवा मराठीमध्ये त्याचं रूपांतरण हे मी महाराजांच्या कृपेने करत आहे. पुढील कथा पावन सांगे सिद्ध विस्तारून महाराष्ट्र भाषे करून सांगे सरस्वती गुरुद्वार. गुरुचरित्रातही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तेजोनिधी ग्रंथ वाचला असेल तरी त्याच्यामध्ये हा उल्लेख आहे, की महाराजांनी एका कानडी भक्ताकडून, एका कानडी ब्राह्मणाकडून, ज्याला मराठीचा अजिबात गंध नाही, मराठी येत नाही, अशा व्यक्तीकडून गुरुचरित्र लिहून घेतलेलं आहे. आपण श्रीपाद चरित्र सुद्धा वाचलं, पाहिलं. त्याच्यामध्येही हा उल्लेख आहे, की त्या शंकर भट्टाचा आणि महाराजांचा दुरून दुरून संबंध नव्हता. परंतु महाराजांची इच्छा झाल्यानंतर तो शंकर भट्ट महाराजांपर्यंत कसा येतो, त्याचा तो सगळा प्रवास वर्णनाचा जो भाग आहे आणि महाराजांना भेटल्यानंतरचा जो भाग आहे, तो सगळंच वर्णन म्हणजे श्रीपाद चरित्र आहे. तर महाराज हे काही करू शकतात. त्यामुळे एका कानडी भक्ताकडून, ज्याला मराठी येत नाही, अशा एका कानडी ब्राह्मण व्यक्तीकडून महाराजांनी मराठीमध्ये या संस्कृत पोथीचं कदाचित रूपांतरण करून घेतलं असेल आणि केवळ त्याच गोष्टीमुळे आज आपण हे गुरुचरित्र वाचू शकतो. त्यामुळे ह्या गंगाधर सरस्वतींचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत, ज्यांच्यामुळे आपण हे मराठीत वाचू शकलो आणि कदाचित हे मराठीत झाल्यामुळे कदाचित जगभर पोचलं असेल. कारण मराठी माणसं जे करतात ते सगळं जगभरच करतात. ते साधं सुद्धा काम करतच नाही. सगळं सर्वोच्चच असतं त्यांचं. तर म्हणून सरस्वती गंगाधरांचे सुद्धा आपल्यावरती अनंत हे उपकार आहेत. गुरुचरित्र कुठल्याही भाषेत असेल, कदाचित संस्कृतमध्ये मूळ भाषेतलं असेल, मराठीमध्ये जे उपलब्ध असलेली 30-35 हस्तलिखित आहेत, कानडीमध्ये आहेत, संस्कृतमध्ये सुद्धा म्हणजे सद्गुरू टेंबे स्वामी महाराजांनी जे लिहिलं समश्लोकी गुरुचरित्र 700 संस्कृत भाषेमध्ये, हे सुद्धा गुरुचरित्र. त्यामुळे भाषा कोणतीही असो, पण त्या भाषेमधले जे अमृत आहे, म्हणजे अमृत प्यायचं एवढंच काम करायचं आपण. कुठल्या भाषेतनं प्यायचं याला काय अर्थ आहे? तसं कुठल्याही जरी हे भाषेतलं असलं, तरी सुद्धा हे गुरु महाराजांच्याच आज्ञेने झालेलं आहे. किंबहुना महाराजांनीच हे केलेलं आहे, असं स्वतः सरस्वती गंगाधरच म्हणजे मूळ लेखक जे आहेत, तेच असं म्हणतात, की निरोप देती माते परी चरित्र आपुले विस्तारी, आज्ञा असे श्री गुरुची, म्हणून वाचे बोलत असे. की हे महाराजांचं सांगणं होतं मला, महाराजांचा आदेश होता आणि म्हणून मी हे चरित्राचं लिखाण करतोय. त्यामुळे गुरुवाक्य माझं कामधेनू असं जे गुरुचरित्रात म्हणलेलं आहे, की गुरूंचं जे वाक्य आहे तेच म्हणजे माझ्यासाठी कामधेनू आहे, की ते करायचं संपला विषय. बाकी प्रश्न विचारायचे नाहीत, किंतु परंतु आणायचे नाहीत. अशा पद्धतीनं ज्याला मराठी येत नाही त्यांनी संस्कृतचं मराठीकरण करून ते पोथी आपल्यापर्यंत आणावी, ही महाराजांची कृपा म्हणावी. आणि हा असतो चमत्कार, ही असते लीला आणि ही असते सद्गुरूंची कृपा. पण हे गुरुचरित्र आपल्याला काय शिकवणार आहे? तर सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे, म्हणजे उद्याच्या आपण पूर्वार्धाच्या दुसऱ्या भागामध्ये गुरुचरित्रातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचे संदर्भ कसे कसे आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनाशी निगडीत आहेत ते आपण उद्या बघणार आहोत. आणि मग सोमवारपासून इन डिटेल प्रत्येक अध्याय, वाक्याविषयी, त्या त्या कथेविषयी किंवा त्या कथेमागच्या कथेविषयी असा सगळा विस्तारित जो भाग आहे तो 15 तारखेपासून आपला सुरू होणार आहे. पण ओव्हरऑल आपण ज्याला म्हणतो एखाद्या गोष्टीचं सहज झलक जी असते, ती झलक जी आहे गुरुचरित्राची ती उद्याच्या दिवसात बघणार. आज फक्त आपण इतिहास पाहतोय की गुरुचरित्र झालं कसं, ते आपल्यापर्यंत आलं कसं. इतकं सहज सोपं नव्हतं. जे अगदी सद्गुरू दादांनी गुरुचरित्र जेव्हा बहुजन समाजाला वाचण्यासाठी प्रवृत्त केलं, महिलांना वाचण्यासाठी प्रवृत्त केलं, तर कदाचित आपल्यापैकी काहींना माहिती असेल, काहींना माहिती नसेल, की पहिलं जे गुरुचरित्राचं पारायण आहे ते सद्गुरू दादांनी स्वतःच्या पत्नीच्या माध्यमातून करून घेतलं, की जर काही वाईट व्हायचं असेल तर ते माझ्या बायकोच होईल. आणि म्हणून पहिलं त्यांच्या पत्नीकडून त्यांनी गुरुचरित्र वाचन करून घेतलं. कुठलाही त्रास झाला नाही. मग त्यांनी सिलेक्टिव्ह काही म्हणजे सगळ्या लोकांना आवाहन केलं, की ज्या महिलांना हे गुरुचरित्र वाचायचं आहे, त्याचं महात्म्य सांगितलं, तर त्यांनी पुढे यावं. त्यांच्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. जर त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागला
तर मी महाराज समजून सांगणं बंद करेल आणि श्री स्वामी समर्थ मीही म्हणणार नाही आणि कोणालाही म्हणायला लावणार नाही. अशा प्रकारची शपथ त्यांनी घेतली आणि त्या सप्ताहाला अनेक महिला पुढे आल्या दादांच्या शब्दाखातर आणि त्यांनी गुरुचरित्र वाचायला घेतलं. आणि सद्गुरूंचं प्रेम किती असतं, तर त्या रोज सद्गुरू दादासाहेब त्या सगळ्या महिलांची चौकशी करायचे. कोणाला काही त्रास होतोय का, काही कुठं कमी राहतंय का, प्रत्येकाच्या घरी चौकशी करायला लावायचे की तुमच्या घरी सगळं व्यवस्थित आहे ना, की असं काही व्हायला नको आपण करतोय आणि काही अघटित व्हावं. 7 दिवस दादांनी त्या सगळ्या सेवेकऱ्यांची अतिशय आईच्या मायेप्रमाणे काळजी घेतली. अक्षरशः महिलांनाही रडू आलं की एवढं आपलं घरी सुद्धा कोणी चौकशी करत नाही, एवढी दादांनी आपली चौकशी केली. आणि अशा तपश्चर्येतून किंवा ह्या जे काही तावून सुलाखून जे आलं, मग दादांनी सगळ्यांना आवाहन केलं की सगळ्यांनी हे गुरुचरित्र वाचावं. त्यामुळे हे इतकं सहज आपल्या हातात आलेलं नाही. आपल्याला दिसते ती ₹150 ₹160 जी काही त्याची किंमत असेल मूल्य त्या पुस्तकाची, तेवढी आपल्याला मूल्य दिसतं. पण हे आपल्या हातात येण्यासाठी ज्या लोकांनी कष्ट घेतलेले आहेत, मग ते सरस्वती गंगाधरांपासून जे कोणी त्याचे संशोधक असतील आणि अगदी सद्गुरू दादा परमपूज्य गुरुमाऊलींपर्यंत, या सगळ्यांची ती मेहनत आहे, तपश्चर्या आहे. आणि या तपश्चर्येचं फळ म्हणजे आपल्या हातात असलेलं हे गुरुचरित्र आहे. त्यामुळे इतकं प्रासादिक आहे की ह्याचं नुसतं नाव जरी आपण घेतलं, श्री गुरुचरित्र एवढं जरी आपण म्हटलं, तरी सुद्धा आपली पापं फिटली जातील एवढं त्याचं महात्म्य आहे. त्यामुळे हे गुरुचरित्र आपल्या कानावरती पडणं, आपल्या घरात असणं किंवा कोणीतरी त्याचा संदर्भ देऊन आपल्याला सांगणं, ह्या सगळ्या नशिबाच्या प्रारब्धाच्या गोष्टी आहेत. हे ज्याच्या मुखात असेल, अन्यथा आपण ती गोष्ट वाचतो समुद्र मंथनाची, की ज्याच्यामध्ये 14वं रत्न त्या अमृताचं निघालं आणि देवांना ते अमृत द्यायचं होतं आणि राक्षसांना द्यायचं नाही, असा तो सगळा प्लॅन करून मोहिनी रूप धारण केलं गेलं. त्यामुळे जरी अमृताचा घडा समोर असला, तरी ते आपल्या मुखात जाईल की नाही, हे शेवटी नशिबाचा भाग आहे. त्यातलं थोडंसं राहू आणि केतूला मिळालं आणि ते अमर झाले. सगळ्याच राक्षसांना मिळालं नाही. देवांना मात्र सगळं मिळालं. तर हा जो नशिबाचा भाग आहे, हा ज्याच्या नशिबात असेल त्याच्याच नशिबात तो घडेल. सगळ्यांनाच हा मिळेल असं अजिबात नाही. अगदी इच्छा असून सुद्धा नेमकी त्यावेळेला वेळच होणार नाही, नेमकं त्यावेळेला काहीतरी कामच निघेल, काही घडू शकतं आणि ती गोष्ट तुमच्यापासून वंचित राहू शकते. त्यामुळे हे शेवटी प्रत्येकाच्या प्रारब्धाचा भाग, हे अमृताचं सेवन आपल्या पर्यंत पोहोचेल किंवा नाही हे प्रत्येकावरती अवलंबून आहे. आता हे गुरुचरित्र जे आहे, हे त्याचा मुख्य हेतू काय? गुरुचरित्र जर आपण बघितलं तर पहिला जो अध्याय आहे तो गणपतीचं सुरेख असं वर्णन आहे, सरस्वतीचं वर्णन आहे. मग भक्ती रसामध्ये काय म्हणूया आपण, भक्ती रसामध्ये न्हाऊन जाण्याचा भाग तो पहिल्या अध्यायामध्ये आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये मग कथेला सुरुवात होते. मग एक गोष्टी येतात. मग तिसरा अध्याय, चौथ्या अध्यायामध्ये प्रत्यक्ष दत्त महाराजांचं अवतरीकरण म्हणजे सत्ययुगातलं, ज्यातरी अनुसूयाची आहे त्याची कथा आहे. 5व्या अध्यायापासून ते 10व्या अध्यायापर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ यांचं चरित्राचं वर्णन अगदी थोडक्यामध्ये, मोजक्या गोष्टी आहेत. त्याच्यातही 2-3 गोष्टी त्या रावणाची, महाबळेश्वरची गोष्ट आहे, मग पुन्हा महाबळेश्वरचं कथन आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे अगदी अल्प स्वरूपामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांचा त्या ठिकाणी उल्लेख आहे. आणि अध्याय क्रमांक 11 ते अध्याय क्रमांक 50 जे जवळपास 40 अध्याय जे आहेत, हे मूळ चरित्र नायकाचे म्हणजे नृसिंह सरस्वती महाराजांचे संपूर्ण लीलांचं वर्णन. या गुरुचरित्रामध्ये काय आहे? कर्मकांड आहे, ज्याच्यामध्ये प्रदोष व्रताचं महात्म्य सांगितलेलं आहे, शनिपूजेचं महत्व सांगितलेलं आहे, प्रत्येक गोष्टींचं व्रताचं जे वर्णन आहे, अनंत व्रत आहे, हे कर्मकांड आहे. भक्तिकांड आहे की भक्ती कशी असावी. मग त्या एका 60 वर्ष वांझ स्त्रियेची महती सांगितलेली आहे, त्या नंदीग्रामच्या ब्राह्मणाची गोष्ट सांगितली. हे भक्तीचं स्वरूप, की निष्ठा कशी असली पाहिजे, हे भक्तिकांड या गुरुचरित्रामध्ये आहे. ज्ञान दिलेलं आहे. अध्याय क्रमांक 28 असेल, अध्याय क्रमांक 36 असेल, अनेक वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून संपूर्ण या 40 अध्यायांमध्ये महाराजांच्या मुखातून हे ज्ञान जे आहे ते पाझरत गेलेलं आहे. त्यामुळे संपूर्ण 40 अध्याय जे आहेत हे भक्तिकांड, कर्मकांड आणि ज्ञानकांड अशा तिन्हींचा मिलाप आहे. आणि हे मिलाप कोण घडवतंय? तर साक्षात सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती महाराज किंवा दत्त महाराज. हे साक्षात गुरुतत्व हे आपल्यासाठी घडवत आहे. त्यामुळे अद्भुत आहे. यातल्या एकेन एक ओवी सोबत. आणि हे अद्भुत आहे म्हणून तर टेंबे स्वामी असं म्हणून गेले की काही नाही जमलं तर किमान रोज गुरुचरित्राच्या 5 तरी ओव्या वाचाव्यात. म्हणजे एक गोष्ट अशी घडली, टेंबे स्वामी ज्यावेळेला हयात होते त्यावेळेला गरुडेश्वरला त्यांच्याकडे एक
असाच ज्ञान उपासक किंवा वेद उपनिषद यांचं गोडी असणारा एक ब्राह्मण त्यांच्याकडे होता आणि तो सतत महाराजांच्या सोबत या वेदांतावरती चर्चा करायचा, उपनिषदांचं ज्ञान घेण्याचा प्रयत्न करायचा आणि इतर जे महाराजांच्या जवळची शिष्यमंडळी होती त्या गुरुचरित्राचं वाचन किंवा अन्य स्तोत्र मंत्रांचं पठण कर या गोष्टीमध्ये रममाण असायचे. तर हा जो ब्राह्मण आहे हा नेहमी म्हणायचा काय म्हणूया आपण फुकटची ही गोष्ट करत बसले, ह्याच्यापेक्षा ज्ञान घ्या तुम्ही, असं म्हणून तो सतत त्या सगळ्या शिष्यमंडळींची हेटाळणी करायची आणि महाराजांनी त्याला कधी काही काय म्हणे हटकलं नाही या गोष्टींसाठी. यथावकाश महाराजांचं महानिर्वाण झालं टेंबे स्वामींचं आणि हा जो भक्त होता किंवा हा जो ब्राह्मण होता तो म्हणला आता ज्ञान देणारा किंवा ज्ञानाशी चर्चा करणारा अशी इथं कोणी व्यक्ती राहिली नाही, म्हणून तो पुन्हा त्याच्या घरी आला. घरी आल्यानंतर काही दिवसांनी त्याच्या बायकोला आजार झाला, व्याधी जडली आणि ही व्याधी जडल्यानंतर काही केल्या तरी त्या कुठले वैद्याचं औषध त्याला लागू पडेना, कुठल्याच गोष्टीने त्या स्त्रीचा आजार काही बरा व्हायला तयार नाही. हा प्रचंड व्यथित झाला की काय करू मी म्हणजे माझ्या बायकोचा हा आजार बरा होईल. आणि असं करत असताना त्याला स्वप्नामध्ये दृष्टांत झाला आणि त्या दृष्टांतामध्ये टेंबे स्वामी महाराज हे त्याला दृष्टांतामध्ये दिसले आणि त्यांनी सांगितलं तू गुरुचरित्र वाच किंवा असं डायरेक्ट न सांगतात तू गुरुचरित्राची तर हेटाळणी करत होतास ना, असं इनडायरेक्टली थोडासा टॉन्ट मारला. तर सकाळी जाग आल्यानंतर त्याला हे कळलं नाही की महाराज असं का म्हणले. आपण तर एवढं ज्ञानाविषयी चर्चा करायचो पण ज्ञानाने काही आपली व्याधी दूर नाही झाली. आणि मग तो म्हणला की कदाचित महाराज गुरुचरित्र वाचावं असं सांगत असतील, म्हणून त्यांनी बायकोला शेजारच्या पाजारांच्या हाती हवाली केलं की तुम्ही हिची काळजी घ्या, मी चाललोय म्हणून. आणि म्हणून तो व्यक्ती गरुडेश्वरला आला. गरुडेश्वरला त्यांनी तिथं गुरुचरित्राचं पारायण सुरुवात केली. महाराज आता तुम्हीच आहात, काय करायचं तुम्ही करा, असं म्हणून त्यांनी गुरुचरित्राचं पारायण सुरुवात केली. सद्गुरू किती कृपा करतात की इतके वर्ष जो त्या गुरुचरित्राला नावं ठेवत होता, इतर लोकांना त्याच्याविषयी नावं ठेवत होता की तुम्ही ह्याचं काय पारायण करताय, आज तोच व्यक्ती प्रसंगाने त्या गुरुचरित्राचं पठण करण्यासाठी आलाय. जसं यांनी इकडे गुरुचरित्र वाचायला सुरुवात केली तसं तसं त्या पत्नीचा जो आजार आहे तो बरा व्हायला लागला आणि 7 दिवसानंतर ती स्त्री पूर्णतः व्याधीमुक्त झाली. आणि हा ज्यावेळेला घरी पोहोचला त्याला इतका आनंद झाला की इतके वर्ष त्या ज्ञानाची मी ओढ घेऊन ह्या सगळ्या गोष्टी करत होतो, पण जे गुरुचरित्रातून मिळालं ते मला कुठंच मिळालं नाही. आणि म्हणून ह्या गुरुचरित्राचं महात्म्य किती आहे तर एका वाचनामध्ये नुसतं उच्चारण व्हावं किंवा नुसतं स्मरण जरी व्हावं की मला गुरुचरित्राचं पारायण करायचंय, एवढं आपल्या मनामध्ये येण्यासाठी सुद्धा आपलं प्रारब्ध लागतं. प्रत्यक्ष घडणं ही तर लांबचीच गोष्ट आहे, पण मनात येणं हे सुद्धा महत्वाचं आहे. पण मगाशी म्हणलं तसं पारायण करायचं आहे, आंतरिक असलं पाहिजे. वरवर फक्त आता येणाऱ्या 12 तारखेपासून दत्त जयंती सप्ताह आहे, चला गुरुचरित्राचं पारायण करायचं, आपण संख्येने बसणार आहोत. कारण त्या संख्येने बसणाऱ्यापैकी आंतरिक ओढीनं कोण बसलाय त्याला महाराज निश्चित ह्या अमृताचं सेवन करायला देतात. जो केवळ ते काय म्हणतात ढोरं असतात, गुरंढोरं, तसे सगळ्या गर्दीमध्ये जो आलेला आहे त्यालाही महाराज देतात, पण यथावकाश त्याच्या कर्मानुसार त्यांनी जेवढं प्रेम लावलंय तेवढंच महाराज देतात. महाराजांचं गिव्ह अँड टेक फॉर्म्युला आहे. तुम्ही जेवढं द्याल तेवढं महाराज तुम्हाला द्यायला तयार आहे. देव ओळखला कशामुळे जातो, देव भक्तामुळेच ओळखला जातो. त्यामुळे भक्त आहे म्हणून देव आहे, भक्त नसता तर देवाची किंमत शून्य आहे. त्यामुळे जो कोणी मनापासून हे गुरुचरित्र वाचणार आहे आंतरिक ओढीनं, शेजारी कोण बसलंय, मग ह्याचा मोबाईल वाचलाय, मग माझा कितवा नंबर आलाय, मग मी पुढे बसलोय का मागं बसलोय, मग त्या माईक वरचा आवाजच कसा येतोय, ह्या गोष्टींमधनं अडकणाऱ्या व्यक्तीला महाराज किती देतील हे प्रत्येकाने ठरवावं. पण जो आंतरिक ओढीनं वाचतोय त्याला सगळं देहभान विसरलेलं आहे. मला फक्त ह्या महाराजांचं वर्णन ऐकायचंय, माझे गुरु कसे आहेत. आपण गुरुचरित्र वाचायला सुरुवात करू त्याला ह्या गोष्टींची महती कळेल. असा वाचणाऱ्याला महाराज जे देतील त्याची आपण कल्पनाच नाही करू शकत. उद्याच्या दिवसामध्ये आपण ते बघणार आहोत की महाराजांनी कसं दिलंय, त्याची कल्पना सुद्धा त्या पात्रांनी केलेली नाही, इतकं महाराजांनी दिलंय. महाराजांनी परीक्षाही बघितली आणि महाराजांनी दिलं सुद्धा आहे. तर अशा प्रकारे हे गुरुचरित्राचं महत्व जबरदस्त आहे. याची फलश्रुती आपल्या सगळ्यांना माहितीये की गुरुचरित्राच्या पारायणाने काय काय होतं, अचंबित करणाऱ्या गोष्टी घडतात. आणि मुळात सगळ्याच सेवेकऱ्यांना एक सांगणं आहे की आपण जेव्हा म्हणतो की माझ्या आयुष्यात हा प्रश्न आहे आणि हा कसा दूर होणार, त्यावेळेला आपण आपल्याच गुरूंवरती कुठेतरी संशय घेत असतो की आपले गुरु हे अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत. आता ह्या अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकाला म्हणजे ज्यांनी हे विश्व निर्माण केलं त्या व्यक्तीसाठी अशक्य काय. म्हणजे तुम्हाला जर आता मी सांगितलं की तुमचे 2 हात आहेत, करून बघा तुम्ही बसल्या बसल्या, 2 हात सरळ ठेवा. ठेवा बरं सगळ्यांनी हात समोर.
दोन्ही हात असे आपल्या गुडघ्यांवर ठेवा, रिलॅक्स मोड मध्ये बसा. केलं? आता तुमच्या डाव्या हाताने उजव्या हातावर एक फटका मारा, जसं आपलं डास बसल्यानंतर आपण मारतो त्या पद्धतीनं. कष्ट पडले आपल्याला? अजिबात नाही. तुम्ही म्हणालात काय अवघड होतं? सोपं तर होतं. का सोपं होतं? कारण दोन्ही हात तुमचेच आहेत. जर तुम्हाला मी म्हटलं, की तुम्ही जिथे असाल तिथून मला फटका मारा, तर तुम्ही म्हणाल अवघड काम आहे. कारण तुम्ही आणि मी याच्यामध्ये अंतर आहे. मग ह्या अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक म्हणजे हे संपूर्ण विश्वाची निर्मितीच ज्यांनी केली आहे, ज्याचा मालकच तो आहे, त्याला त्या विश्वामध्ये कुठलाही बदल घडवायचा असेल, तर त्याच्यासाठी अवघड काय? संततीचा प्रश्न असू दे, अन्य कुठलेही प्रश्न असू दे, प्रश्न आहे हे ठीक आहे आपल्यासाठी आहे. ते का आहे ते पण आपण गुरुचरित्रात बघणार आहोत. प्रश्न आहेत म्हणून त्या व्यक्तीची सेवा नाही असं कधीही होत नाही. त्या सेवेचं परिमाण जे आहे, असं जर असतं तर महाराजांचा स्वतःचा नरसिंह सरस्वतींचा जन्म झाल्यानंतर मुंजीपर्यंत म्हणजे साधारणतः 8 वर्ष महाराज मुक्केम होते. त्यांच्या तोंडातून फक्त ओम एवढंच निघायचं. मग महाराजांना आपण काय म्हणणार? त्यामुळे जे काही आपल्या आयुष्यातले वैगुण्य आहे, जी काही कमतरता आहे, ही कमतरता असणं म्हणजे महाराजांची सेवा कमी पडते अशातला भाग नाही. कारण ही भीती आहे आपल्या मनामध्ये, की माझ्या आयुष्यात काही चांगलं घडत नाही ना, म्हणजे माझं महाराजांचं काही व्यवसाय, मी काहीतरी महापापी माणूस आहे म्हणून महाराज माझ्यावर कृपाच करत नाही, असं काहीतरी आपला एक भ्रम केलाय. अत्यंत चुकीचा भ्रम आहे. काही संबंध नाही या गोष्टीचा. महाराज हे कृपाळू आहेत, दयाळू आहेत, मायाळू आहेत, हे सगळं आहे आणि म्हणून ते अनंत कोटी ब्रह्मांड नायक, भक्ताभिमानी, भक्तवत्सल आहेत. त्यांच्यासाठी कुठलीही गोष्ट घडवणं ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. जसं आपण श्रीपाद चरित्र बघितलं, त्याच्यात महाराज स्वतः सांगतात, की सगळी सृष्टी केवळ माझ्या संकल्पावरती चालते. मी एखाद्या गोष्टीचा संकल्प केला ती गोष्ट घडते आणि ज्या गोष्टीचा मी संकल्प करत नाही ती गोष्ट घडत नाही. स्वतः महाराजांचे आजोबा जे बापन्नाचार्य जे होते, ते केवळ संकल्पाने अग्नी पेटवायचे अशी त्यांची सिद्धी होती. महाराज म्हणले माझा हा संकल्प नाही. त्यांनी महत्प्रयास केले, घामाघूम झाले, तरी सुद्धा तो अग्नी काही पेटला नाही. आणि महाराजांनी ती प्रसिद्धी दिली, की तुमच्या सिद्धीने अग्नी पेटत नाही. माझा संकल्प असतो, की तुमच्या सिद्धीत ताकद यावी म्हणून ती गोष्ट घडते. त्यामुळे आपलं आयुष्य जे आहे, हे आयुष्य फार छोटं आहे आणि हे आयुष्य महाराजांच्या संकल्पाने चालू आहे आणि हा संकल्प कधीही बदलू शकतो. कदाचित खूप वर्षांपासून एखादा जटिल प्रश्न आपल्याकडे असेल, हरकत नाही. महाराजांवर जर तुम्ही प्रेम केलं, पुढच्या क्षणी महाराज संकल्प बदलू शकतात आणि तुमचा तो प्रश्न सुटलेला असेल. आता महाराजांवर प्रेम करायचं म्हणजे काय करायचं? खूप काहीतरी पारायण करायचे, खूप काहीतरी ग्रंथ वाचन करायचे का? तर अजिबात नाही. महाराज हे भावाचे भुकेले आहेत. तुम्ही आंतरिक ओढ किती लावताय? जसं गुरुमाऊली म्हणतात, की आरती म्हणजे काय? तर आर्ततेने केलेली भगवंताला जी हाक मारली जाते, ती म्हणजे आरती आहे. आरती म्हणजे ते शब्दांच्या मध्ये अडकायचं नाहीये. जी आतून येते ना, कळवळून एखादी गोष्ट, म्हणजे एखादा आपण चालत असलो आणि नंतर ठेच लागल्यानंतर जे ऐक ग, हे जे सहज येतं, आपसूक येतं, तेवढ्याच आपसूक आणि तेवढ्याच आतून ज्यावेळेला भगवंताला आळवणी केली जाते, त्या क्षणी आयुष्यातल्या गोष्टी बदलल्या जातात आणि हे गुरुचरित्र आपल्याला शिकवतं. त्यामुळे गुरुचरित्राच्या वाचनाने अद्भुत गोष्टी घडतात. जर तुम्हाला वाटत असेल, की माझ्या आयुष्यात हे घडणं अशक्य आहे, तर तुम्ही गुरुचरित्र वाचूच नका. आणि जर तुमचा विश्वास असेल, की अशक्यही शक्य करतील स्वामी, माझे स्वामी हे साक्षात ब्रह्मांडाचे नायक आहेत, माझ्या आयुष्यात एकही गोष्ट अशक्य नाही, तर 100% त्याच श्रद्धेने, त्याच भावनेने गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा. 100% गोष्टी बदललेल्या असतील. महाराजांना शोधण्यासाठी गावोगावी भटकण्यापेक्षा महाराज कुठे आहेत हे कळलं तर शोधणं सोपं जाईल आणि ते म्हणजे गुरुचरित्र आहे. त्यामुळे गुरुचरित्र म्हणजे एक मशाल आहे. जसं गुरुचरित्रातला शब्द आहे, की निधान, की दिशादर्शक एक निधान आहे, तसं ते गुरुचरित्र आहे, की महाराज कुठे आहेत हे सांगण्याचा पत्ता जो आहे, तो पत्ता म्हणजे गुरुचरित्र आहे. आणि म्हणून या येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला हे गुरुचरित्र वाचून समजून घ्यायचं आहे, ह्याचं चिंतन करायचं आहे. शब्द तर शब्द, ती गोष्ट काय आहे ती समजून घ्यायची आहे. बऱ्याच जणांना अजूनही त्या गोकर्ण महाबळेश्वरची गोष्ट काय झाली तीच कळली नाही. रावण कुठे गेला आणि काय केलं आणि त्यांनी ते गोकर्ण महाबळेश्वर कसं नाव पडलं. असंही होतं. त्यामुळे ती कथाही समजून घ्यायची आहे. त्या कथेमागचं महाराजांचं ज्ञानही समजून घ्यायचं आहे आणि त्यातनं आपण काय बोध घ्यायचा आहे, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये त्यातनं काय बदल घडवायचा आहे, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यामुळे असं सर्वत्रिक एक ते म्हणतो ना आपण एकदम बंपर पॅकेज आहे याचं. हे सगळं खचाखच भरलेलं आहे याच्यामध्ये. यातनं काय घ्यायचं हा आपला प्रश्न आहे. महाराज तर ऑफर द्यायला बसलेले आहेत. आपण त्यातनं काय घेतो हे सर्वस्वी आपल्या प्रारब्धावरती अवलंबून आहे आणि ह्या प्रारब्धाच्या शुद्धीसाठी काय करावं लागतं हे सुद्धा गुरुचरित्रात महाराज सांगतात. केल्याशिवाय कुठलीही गोष्ट होणार नाही. आपल्या
जर सहज वाटत असेल की हे सर्व सहज मिळेल, तर हे इतकंही सहज नाही की ते कोणालाही मिळावं. ह्याच्यासाठी प्रयास करणं आवश्यक आहे. गुरुचरित्राचा जेव्हा पहिलाच अध्याय सुरुवात होईल, तेव्हाच तुम्हाला समजेल की पुढची त्या ग्रंथाची खोली काय असेल. काय पुढे घडणार आहे याचा पहिलाच अंदाज या गुरुचरित्राच्या पहिल्याच अध्यायामध्ये येणार आहे. की किती सहज आणि सोपं आहे, तरी सुद्धा किती अवघड आहे. आणि हे अवघडच साध्य करायचं हेच तर आपलं उद्दिष्ट आहे. कारण महाराजांच्या समोर गेल्यानंतर आपल्याला जी आंतरिक शांतता लाभते, ही जर आपल्याला 24 तास लाभली, तर किती छान वाटेल. म्हणजे जसं तो एक प्रसिद्ध शेफ आहे, संजीव कपूर आय थिंक त्याचं नाव. संजीव कपूरच्या रेसिपीज ज्या आहेत त्या खूप वर्षापासून प्रसिद्ध आहेत. म्हणजे त्याचं बघून किती लोक शेफ झाले. याचं बघून कित्येकांनी घरात आपल्या पदार्थ बनवायचा प्रयत्न केलाय. पण शेवटी संजीव कपूर तो संजीव कपूर. आपल्याला काय, आपल्या पदार्थाला त्याची चव येणार नाही, तसा रंगही येत नाही. आपण आपलं ओढून ताडून आणण्याचा प्रयत्न करतो. पण संजीव कपूरनी जर आपल्याला एखादी गोष्ट शिकवली प्रत्यक्ष येऊन, तर आपणही संजीव कपूर होऊ शकतो. थोडक्यात की ती जर पदार्थाची रेसिपी आपल्याला इत्थंभूत कळाली त्याच गुरूंकडून, तर आपल्यालाही संजीव कपूर सारखे टेस्टही मिळेल, संजीव कपूर सारखा कलरही मिळेल आणि तो आनंदही मिळेल. गुरुचरित्र हेच नेमकं करतं की महाराज काय आहेत याची रेसिपी समजून सांगतं. कोणी कसा पदार्थ खायचा ज्याने त्यांनी ठरवावं. तिखट कधी वापरायचं, मीठ कधी वापरायचं, साखर कधी वापरायची हे सांगणं गुरुचरित्राचं काम आहे. त्यातनं पदार्थ कोणता बनवायचा हे भक्ताचं काम आहे. त्यामुळे ह्या 53 दिवसाच्या कालावधीमध्ये तुमच्या आयुष्यात काय बदल घडणार आहे हे सर्वस्वी तुमच्यावरती अवलंबून आहे. महाराज तर आपल्याला सगळंच द्यायला बसलेले आहेत. आपण किती घ्यायचं, आपली झोळी फाटकी नाहीये ना याची तयारी करा. 8:30ची वेळ अशी काही तयारी करून ठेवा की 8:30ला आपलं जगच विसरून जायचं आणि केवळ महाराज, की आज महाराज काय सांगतायत मला, आजच्या अध्यायातनं काय मिळणार आहे, अशा स्वरूपाचं सगळं चिंतन आपल्याला येणाऱ्या 53 दिवसात करायचंय. 15 तारखेला एकादशी आहे, त्या दिवशी आपल्याला हे सुरुवात करायची. एकादशीच्या मुहूर्तावरती कार्तिकी एकादशी आहे. उद्याच्या दिवसामध्ये, उद्याचं जे 8:30चं पूर्वार्धाचं सेशन आहे त्याच्यामध्ये साधारणतः 53 अध्यायाचं सारांश, त्यातनं कशा गोष्टी रंजक होतात, त्यातनं महाराज काय सांगू पाहतात आपल्याला आणि महाराज कशाने भेटतात. खूप सेवा केल्याने भेटतात, खूप दानधर्म केल्याने भेटतात, का आणखी काय केल्याने भेटतात, हे आपल्याला त्या उद्याच्या भागामध्ये थोडंफार समजून घेता येईल. त्याचं डिटेलिंग सगळं त्या अध्यायानुरूप येईल. त्यामुळे पुन्हा एकदा गुरुचरित्र जर वाचना हातात घ्या, त्यातलं काय समजलं नसेल ते पॉइंट्स काढा, ते पॉइंट्स आधीच पाठवून ठेवा, जेणेकरून त्या अध्यायाच्या अनुषंगाने ते पॉइंट्स तुम्हाला समजून सांगता येईल. कारण एखादी गोष्ट समजून उमजून केली, आपण आपल्या लहान मुलांना पण म्हणतो की अभ्यास जर समजून केला तर लवकर होईल, त्रास होणार नाही. पण मुलं काय करतात, रट्टा मारायचं काम करतात आणि मग चुकतात, मग आपणच त्यांना फटके मारतो. तसंच गुरुचरित्राचं जर समजून घेतलं तर ते गुरुचरित्र वाचन चालू असताना मनातनं तो भाव प्रकट होणार आहे आणि ते खऱ्या अर्थाने पारायण होईल. आणि मग एकाच पारायणात आपल्या सगळ्याच गोष्टी साध्य झालेल्या असतील. त्यामुळे सरते शेवटी आपलं साध्य काय, महाराज. याच्या पलीकडे आपलं साध्य नाही. साधनं भरपूर आहेत. 2 व्हीलरची 4 व्हीलर व्हावी साधन आहे, पण 4 व्हीलर होऊन समाधान मिळणार नाही. समाधान फक्त महाराजांना भेटल्यानंतर होणार आहे. त्यामुळे ह्या 53 दिवसात प्रयत्न आपल्याला हा करायचा की आपल्याला महाराजांना भेटायचंय, महाराजांसाठी हे करायचंय, महाराजांनीच करवून घ्यायचंय. आपण केवळ नाममात्र आहोत. आपलं शरीर नाममात्र आहे, आपलं मन नाममात्र आहे. करवून घेणारे स्वामी महाराज आहेत. असो, आजच्या दिवशीचा हा परिपाठ इथेच थांबवतो. प्रयत्न करतोय की साध्या सोप्या भाषेमध्ये हे समजून सांगण्याचा. हे शिवधनुष्य आहे. महाराजांचं वर्णन करायला वेदही जिथं कमी पडले, तिथं माझ्यासारखा एक सामान्य माणूस हा अतिशय क्षुद्र आहे. त्यामुळे मी केवळ प्रयत्न करतोय, मला जे समजलं किंवा महाराजांनी जे समजावून सांगितलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. कदाचित चुका होतील, नक्की सुधारण्यासाठी मला संधी द्या, तुम्ही सांगा, हरकत नाही. आपण सगळ्यांनी मिळून महाराजांचाच गुणगान गायचं. आणि या जसं श्रीपाद चरित्र केलं त्याच्यानंतर हा गुरुचरित्राचा एक खूप दिवसांच्या गॅप नंतर झालेला प्रयत्न आहे. काही नवीन ऍडिशन केलेली आहेत की आपल्याला रोज गुरुचरित्र झाल्यानंतर, कारण आपण गुरुचरित्र वाचलं असेल तर त्याच्यात हा अनेकदा उल्लेख आहे की महाराजांना त्यांची स्तुती केलेली खूप आवडते. जसं त्या नंदीग्रामावरून आलेल्या ब्राह्मणाला महाराजांनी ते जे पांढरे कोड असतात, तो कोड तो सगळी सेवा करतो आणि कोड जातं आणि एक जांघेमध्ये राहतं. महाराज म्हणतात माझी स्तुती कर म्हणजे ते कोड जाईल. तर महाराजांना स्तुती अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे प्रयत्न आहे
की ह्या 53 दिवसामध्ये रोज महाराजांचं एक नवीन स्तोत्र आपल्या सगळ्यांना महाराजांसाठी गायचं आहे. की महाराज आमच्या आवाजामध्ये आम्ही गाण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही ते गोड मानून घ्या आणि तुम्ही प्रसन्न व्हा. कारण तुम्ही प्रसन्न झाला की 100% आम्ही प्रसन्न होणार आहोत. त्यामुळे ह्या प्रत्येक दिवशी आपण एक वेगवेगळं स्तोत्र, मग अगदी ते पुराणातलं असेल दत्त महाराजांचं किंवा अगदी आधुनिक स्वरूपातलंही कुठलंही असू शकतं, किंवा तुमच्याकडे जर कुठली स्तोत्र असतील तीही पाठवा. आपण प्रयत्न करूया की आपण सगळ्यांनी मिळून त्या 53 दिवसामध्ये शेवट जो आहे तो त्या स्तोत्राच्या पठणाने करून महाराजांना खुश करण्याचा प्रयत्न करूया. इथंच थांबतो. श्री स्वामी समर्थ. कोणाला काही विचारायचं असेल किंवा सांगायचं असेल तरी आपण बोलू शकता. श्री स्वामी समर्थ. काही सांगायचंय कोणाला? आपलं माईक अनम्यूट करा आणि मग सांगा. सागर दादा खूप छान सांगितलं, खूप आभारी आहे. ओके ओके. कोकळे साहेब, श्री स्वामी समर्थ. छान वाटलं. हो दादा, खूप छान माहिती दिली. मला खूप समाधान मिळालं म्हणजे ऐकून. श्री स्वामी तुमचा जो समर्थ. प्रश्न आहे त्याचं उत्तर सापडेलच या 53 दिवसात. हो हो, नक्की नक्की. श्री स्वामी समर्थ सागर भाऊ. श्री स्वामी समर्थ. अनिल साहेब बोला. गुरुचरित्र हा ग्रंथ हा वेद तुल्य असं म्हटलं जातं किंवा ह्याच्या प्रत्येक ओळ्या ह्या वेद तुल्य आहेत, वेदासमान आहेत. ह्याचं म्हणजे मिनिंग काय आहे नेमकं, नाही का? की महत्व आपण प्रत्येकाला सांगतो गुरुचरित्राचं पारायणाचं महत्व किंवा प्रश्न उत्तर आपण सेवा सुद्धा देतो, संकल्प व्यक्त वगैरे. पण वेदतुल्य प्रत्येक हा ग्रंथच वेदतुल्य, ह्याच्या प्रत्येक ओळीला वेदाचा अर्थ असं म्हणतात. नेमकं काय म्हणजे? ओके. वेदतुल्य याचा अर्थ, वेद हे असे ग्रंथ आहेत, मी जसं मगाशी सांगितलं, वेदांची निर्मिती ही साक्षात भगवंतांनी केलेली आहे. की जीवाचा, नराचा नारायण करण्याचं जे मार्गदर्शन आहे ते म्हणजे वेद आहे. या मनुष्य जन्मामध्ये येऊन आपल्याला काय करायचंय, आपलं उद्दिष्ट काय आहे, मी काय जन्माला आलोय आणि मला कुठे पोहोचायचंय, याचं मार्गदर्शन करणं म्हणजे वेद. आणि ह्या वेदांचं अंतिम स्वरूप किंवा त्याच्यावरचं शेवटचं ज्ञानाचं स्वरूप म्हणजे उपनिषद, याला वेदांत असं म्हटलं जातं. आत्मज्ञानाचा मार्ग म्हणजे वेद. आणि म्हणून गुरुचरित्र, मगाशी मी जसं म्हणलं की कर्मकांड, भक्तिकांड आणि ज्ञानकांड ह्या तिन्हींचा मिलाप करून सद्गुरूंच्या मुखातून जे दिलेलं ज्ञान आहे, जिथून मी मगाशी म्हणलं तसं चमत्कार हे केवळ भक्ती त्या व्यक्तीची वाढावी, उपासना त्यांनी वाढवावी, त्या उपासनेच्या माध्यमातून त्याला आत्मज्ञान प्राप्त व्हावं की तो कोण आहे, त्याचं अस्तित्व नेमकं काय आहे, यापर्यंत जाऊन तो महाराजांचाच होऊन जावा, हा मुख्य उद्देश ठेवून हे गुरुचरित्र सांगण्यात आले किंवा लिहिण्यात आलंय. आणि म्हणून गुरुचरित्राला वेदतुल्य म्हणजे वेदांत इतकंच महत्वाचं त्यासाठी मांडलंय. कारण हे याचं ज्ञान जर आपण आत्मसात केलं तर आपण नक्की आत्मज्ञानापर्यंत पोहोचून आपला उद्धार किंवा आपली जी मोक्षाची वाट आहे ती सुकर होईल. म्हणून गुरुचरित्राला वेदतुल्य असं संबोधलेलं आहे. म्हणजे प्रत्यक्ष त्या वेदातल्या ओव्या आहेत अशातला त्यातला काही भाग नाही, पण तेवढंच ज्ञान, त्या तोडीचं ज्ञान जे आहे ते ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणून मी मगाशी म्हणलं तसं केवळ शब्दांचं जर पारायण झालं तर 100% ते आत्मज्ञान जे आहे ते काही मिळणार नाही, ते केवळ पारायण होत राहणार. त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं प्रश्नोत्तरात ज्या वेळेला ती सेवा दिली जाते तर तोही तोच भाग असतो की त्या निमित्ताने त्याचं गुरुचरित्राचं वाचन व्हावं, त्याचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न महाराज त्या ठिकाणी सोडवतात आणि ह्या सोडवल्यानंतर त्याची भक्ती वाढावी आणि ह्या भक्ती वाढून त्याचं आत्मज्ञानापर्यंतचा जो प्रवास आहे त्याचं स्वतःचं अस्तित्व त्याला सापडावं, यासाठीचा जो प्रवास आहे, म्हणून ते गुरुचरित्र आहे. आता हे जेव्हा अध्याय सुरू होतील तस तसे आपल्याला याचा उलगडा होत राहील, पण या कारणामुळे त्याला वेदतुल्य ग्रंथ असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे. धन्यवाद सागर भाऊ. आपण जो उपक्रम राबवतोय तो खरंच खूप चांगला आणि छान आहे, जेणेकरून इतर कुठल्या केंद्रांमध्ये अशी प्रकारची सेवा किंवा अशा प्रकारची माहिती मिळत नाही. तर महाराज देखील तुम्हाला अशा अनेक युक्तिवाद्य जेणेकरून सेवेकऱ्यांना तुमचं जे काय ज्ञानाचं भंडार तुमच्याकडे आहे ते इतर सेवेकऱ्यांना मिळून त्यातलं काही ना काही, आता तुम्ही जसं म्हणता की समुद्र आपल्या समोर, त्यातनं काय घ्यायचं, किती घ्यायचं, एक बादली घ्यायची, एक लोटा घ्यायचं किंवा काय घ्यायचं हे आपल्या हातात असतं. त्याप्रमाणे तुम्ही सर्व सेवेकऱ्यांसमोर एक समुद्र, ज्ञानाचं समुद्र उभा केलेला आहे. त्यातनं आता प्रत्येक सेवेकऱ्यांनी काही ना काही घेतलं पाहिजे. तुम्ही जो उपक्रम करताय ते खूप चांगला आहे आणि महाराज या उपक्रमाला असंच तुमच्या चांगला प्रतिसाद देव, अधिक बळ तुम्हाला हे कार्यक्रम असे राबवण्यासाठी देव, एवढीच स्वामी चरणी प्रार्थना सागर भाऊ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी शेवटी समर्थ. करणारे महाराज आहेत, म्हणून पुन्हा पुन्हा आव्हान आहे की ह्या गोष्टी पुन्हा होणार नाहीत, कदाचित मिळणार नाहीत. याचं रेकॉर्डिंग कुठे आपण करत नाही आहोत, त्यामुळे जास्तीत जास्त सेवेकरांपर्यंत निरोप पोहोचवून, कारण प्रत्येकाचं आयुष्य बदलावं हीच अपेक्षा ठेवून त्याच्याही आयुष्यात सुख मिळावं हीच या मागची संकल्पना आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सेवेकरांपर्यंत निरोप पोहोचून त्यांना सांगा की 8:30 ला जॉईन होत जा. हे शेवटी महाराज समजून घ्यायचे, त्याच्या पलीकडे आपलं काही उद्दिष्ट नाही. अजून कोणी? इतर 1 मिनिट थांबवतो. इतर केंद्राच्या ग्रुपला जर ही लिंक पाठवली, त्या केंद्राचे जर सेवेकरी जर जॉईन झाले तरी चालतील का? हे फक्त आपल्या केंद्रासाठी आहे? हे आहे तर मुळात महाराजांचं, त्यामुळे जो महाराजांचा, मी तर म्हटलं, जो महाराजांचा आहे त्यांनी ऐकावं, जो महाराजांचा नाही त्यांनी ऐकावं, जो विज्ञानवादी आहे त्यांनी ऐकावं, जो व्यावहारिक आहे त्यांनी ऐकावं. प्रत्येकाला त्याला मिळणार आहे गोष्टी. ओके ओके चालेल. ओके. श्री स्वामी समर्थ. ओके. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सागर डोळस काका, आवाज तुमचा बारीक येतोय. ते गुरुचरित्र चे संस्कृत आहे ना, काही संस्कृत भाग आहे ते गुरुगीता. त्या गुरुचरित्रामध्ये शेवटचे जे शेवटी जे ओवे आहे ते महाराजांनी काय सांगितले, जो कोणी लेखी पारायण करेन त्याची सगळ्या इच्छा, सगळ्या मनोकामना, सगळं त्याचा योगक्षेम मी करीन असं महाराजांनी सांगितलेले आहे त्यामध्ये. पण ते ज्याला जमतं त्याला तोच करतो, ते होणं पण थोडस अवघड काम आहे. म्हणून तर मगाशी म्हणलं ना की ते तयारी असणं हे सुद्धा महत्वाचं आहे. ती प्रारब्धाची शुद्धी असणं ही महत्वाचं आहे. अन्यथा नुसतंच पारायण होतं, वाचन होतं, याच्या पलीकडे काही होत नाही. किंवा ते जेवढे अध्याय आहे तेवढी पारायण झाली तरी महाराज तुमचा योगक्षेम सगळा आता चालू. पारायणाच्या हिशोबाने केलं तर ठीक आहे, पण असं तो प्रत्येकाचा वैयक्तिक नशिबाचा, प्रारब्धाचा भाग आहे. महाराज सगळ्यांना समान देतात. ठीक आहे. अजून कोणाला काही असेल तर जरूर ग्रुपवर लिहून ठेवा. आपल्या काही शंका असतील, आपल्याला एखाद्या गुरुचरित्रातल्या ही गोष्ट समजून घ्यायची असं जरी असेल, आणि जास्तीत जास्त सेवेकरांना आवाहन करा की तुम्ही या वेळेला जॉईन करत जा. जसं श्रीपाद चरित्राला झालं की बऱ्याच जणांना उशिरा कळलं, त्यामुळे मागचं काहीच लिंक लागत नव्हते. तर त्या दृष्टिकोनातून सोमवारपर्यंत आपल्याकडे वेळ आहे, त्यामुळे उद्या सुद्धा जास्ती लोकांना जॉईन करायला सांगा, फॅमिली मेंबर्सला सांगा. कारण जेवढे जास्ती लोक त्यांच्या कानावरती हे पडेल त्या निश्चित तो माणूस बदलेल एवढी खात्री आपण बाळगूया आणि प्रार्थना घेऊया. आणि मग ज्याला थांबायचं असेल त्यांनी थांबूया, ज्याला लेफ्ट व्हायचं असेल त्यांनी लेफ्ट झालं तरी चालेल. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. भारत माता की जय. आता कोणाला काही विचारायचं असेल किंवा सांगायचं असेल तर सांगा, किंवा आजच्या याच्यातलं काही समजलं नसेल तरी विचारलं तरी चालेल. सागर, सोमवारपासून पोथी सोबत घेऊन बसायचं का, म्हणजे असं? हा, तू उद्या पोथी सोबत सांगणार घेऊन आहेस का? बसायचं. उद्या सांगणार आहेस का, म्हणजे हे काय ते? आणि म्हणजे हो, ते हो. पाटावर किंवा चौरंगावरच घ्यावी लागेल ना नाही ती नाही पोथी नाही, ठेवायची? तसं काही नाही. मग तसं नाही, नुसतं हातात घेऊन बसायचं, मांडीवर वाचायचं वगैरे नाहीये ठेवून काही. चालते? अच्छा, ओके. आणि वाचले तर मग नियम वगैरे सगळेच पाळावे लागतील, त्यामुळे आपण वाचन नाही घेणार आहोत. पण पोथी समोर असणं अपेक्षित आहे, त्यामुळे त्यातनं आपल्याला समजेल की काय सांगतोय नेमकं, कुठे सांगतोय. बरं. आणखीन कोणी आहे का? मीटिंग एंड करूया. सागर दादा, रोज एक अध्याय वाचावा असं पण आहे ना, तर तसं केलं तर? तसं करायला हरकत नाही, पण मध्ये काही कारण असतात, कारण मध्ये परत डिसेंबर मध्ये सत्ता येणार आहे, परत खंड वगैरे पडायला नको, म्हणून नको वाचन असं वाटतंय. अच्छा, ओके. सागर दादा, हा बोला. श्री स्वामी समर्थ. मी श्रीपाद श्री वल्लभ चरित्राच्या वेळेस महाराजांना सांगितलं होतं श्री गुरु चरित्राचं पण चिंतनिका व्हावी,
तर ते आपल्याकडून आता महाराज करून घेतायत. महाराजांना किती काळजीनं मला खूप खूप धन्य वाटते. खूप महाराजांचं किती आपलं ऐकून घेतात, किती म्हणजे विश्वास खूप माझा वाढलाय. श्री स्वामी समर्थ. आणि भक्त सागर काम दादा तर कल्पद्रुम. सागरासारखंच ज्ञान आहे. त्याच्यामुळे खूपच खूपच मला छान वाटतंय दादा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मीटिंग एंड करूया. हो मीटिंग करूया. ओके. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद सागर. बोलायचंय कोकळे साहेब काही?